राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या 29 महापालिकांची निवडणूक लागते। गल्ली गल्लीतल्या सोम्या गोम्यालाही महत्वाकांक्षेचे पंख फुटतात। सगळीकडे उत्साहाचं, त्वेषाचं, आवेगाचं आणि डू ऑर डायचं स्पिरिट जागं होतं। साम दाम दंडभेद सगळे फंडे वापरले जातात। एकमेकांच्या विरोधात गरळ ओकली जाते। पैसा पाण्यासारखा वाहत राहतो। कधी सभांच्या ग्रँड आयोजनातनं, कधी भल्या मोठ्या रोड शो मधून, कधी रिक्षा आणि टेम्पोच्या स्पीकर्स मधून, मोठमोठ्या होर्डिंग्स मधून, असंख्य भावनिक जाहिरातीतून, कधी नेत्यांच्या डिझायनर पार्टी मफलर्स मधून आणि कधी कधी मतदारांना दाखवलेल्या अंडर द टेबल प्रलोभनातनं पैसा पाण्यासारखा वाहत राहतो। प्रचाराचा शेवटचा दिवस येतो, आवेग मंदावतो, रात्रीचं लक्ष्मी दर्शनही घडवलं जातं। पण यावेळी नेत्यांच्या आश्वासनाने मतदार आश्वस्त काही होत नाहीत, कन्फ्यूज मात्र नक्कीच होतात। अरे, आपण ज्या पक्षाच्या विचारांवरती, आचारांवरती विश्वास ठेवला, आपल्या आईवडिलांनी ज्यांच्यावरती डोळे झाकून प्रेम केलं, तो पक्ष, तो विचार हाच का? ते नेते हेच आहेत का? आजही ते नक्की आपलं प्रतिनिधित्व करतायत का? असे प्रश्न पडायला लागतात। आणि म्हणूनच आज प्रचाराचा धुरळा बसला असताना आम्ही राजकीय पक्ष आणि त्यांच्या मूळ विचारसरणीबद्दल तुम्हाला काय वाटतंय या अनुषंगाने प्रश्न विचारलेला होता आणि हा प्रश्न पाहायला जाऊयात पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न आहे, आज घडीला कोणत्या राजकीय पक्षाकडे स्वतःची विचारधारा उरली असं आपल्याला वाटतं? 4 पर्याय आहेत, भाजप, शिवसेना, ठाकरेंची सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी। आपलं मत आम्हाला जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता आहे। इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, इफ यू कॅन्ट कन्व्हिन्स देम देन कन्फ्यूज देम। तुमचं बोलणं, तुमची आश्वासनं, तुमच्या टीका, आरोप, युत्या, आघाड्या यांची अशी काही भेळ करून टाका की मतदार पूर्णपणे संभ्रमित होतो। यावेळच्या निवडणुकांमध्ये हा संभ्रम अगदी विकोपाला गेलाय आणि यावरती आज आपण चर्चा करणारच आहोत। शिवाय या प्रश्नाचा कौलही बघणार आहोत। पण त्याआधी आज सांगता झालेल्या प्रचाराचं थोडंसं समअप करूया। महापालिका निवडणुकीतला सर्वात मोठा हायलाईट कुठला असं विचारलं तर तुमच्या डोक्यामध्ये पहिली गोष्ट कोणती येते? बहुतेकांचं उत्तर असेल ठाकरे बंधूंची युती। 2 दशकांपूर्वी दुरावलेले राज आणि उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीने जवळ आणलं। शिवसेनेचा मूळचा मराठी माणूस हा मुद्दा घेऊनच आता ठाकरे बंधू महापालिकेच्या मैदानात उतरलेत। यावेळी ठाकरेंनी प्रचाराची स्टाईल जरा बदललेली होती, हे स्पष्टपणे दिसलं। मोठमोठ्या सभा घेण्याऐवजी शाखांना भेटी देणं, कार्यकर्ते, उमेदवारांची चर्चा याच्यावरती राज आणि उद्धव ठाकरेंनी भर दिलाय। ठाकरेंनी फक्त 3 पण मोठ्या सभा घेतल्या। खरं तर दोन्ही ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिका निवडणूक आजवरची सर्वात मोठी चाचणी आहे। सोबत आलो आहोत ते सोबत राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे वारंवार सांगतायत, मात्र हे ठाकरेंच्या मनावर कमी आणि निवडणुकीच्या निकालावरती जास्त अवलंबून असेल असंच मानलं जात आहे। शैलेश धात्रक ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत। शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक। किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत। म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल। या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली। 15 कोटी। आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत। आज राज, तू 2 उमेदवार दाखवले ज्यांना 5 कोटीची ऑफर होती, 1 कोटीची होती। तशा त्या आणखीन एक ताई आहेत, ज्योतिताई, त्यांना पण ऑफर होती, त्यांनी नकार दिला। नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय कळलं असतं? प्रभाग क्रमांक 29 हे सगळं मी फोनवरती पाहिलं। घराघरामध्ये पाकिटं जात आहेत, पैशाची पाकिटं। आणि हीच आता निवडणूक संपली आहे, नेमणुका सुरू झालेल्या आहेत। मराठीसाठी एकत्र आलोत आणि राज्य बोलत तेच सांगतोय। आमच्यामध्ये तसे वाद नव्हते, पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत।
मराठी करता आम्ही एकत्रित आलो, महाराष्ट्र करता एकत्रित आलो आणि मग हिंदी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्रित आलो. पहिल्यांदा सांगतो, या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची, फक्त मराठी सक्तीची. अनेक जण आतापर्यंत प्रश्न विचारत होते की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का. अरे ठाकरेंचं अस्तित्व ठरवणार अजून जन्माला नाही आलं. हे बघा समोर बसलेत, हे खरं ठाकरेंचं अस्तित्व आहे. तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे. माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे, आदित्यला सांगतो मुद्द्याचं बोला. अरे बाबा, आदित्यशीच जर चर्चा करायची असेल तर आमची बाजूची उमेदवार शीतल गंभीर ती देखील याच्याकरता पुरेशी आहे. कधीही आदित्य ठाकरेंनी सांगावं त्या ठिकाणी आदित्य ठाकरे येतील, आमच्याकडनं शीतल गंभीर येईल आणि करूया चर्चा. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना, त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची. ही मुंबई कोणाच्या बापाच्या 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 बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही. आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार. ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही. तुमची काय अवस्था होईल. आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय, इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार. ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे. आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. आणि आता सांगतो, तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे. अरे जर लंडनला 3 एअरपोर्ट असू शकतात तर माझ्या मुंबईला 3 एअरपोर्ट का नाही. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई याची क्षमता 1.5 पट करणार आहे, त्याची क्षमता वाढवणार आहे. हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलाय. तर प्रचाराच्या क्लायमॅक्समध्ये असे प्रचंड वार पलटवार पाहायला मिळाले. या निवडणुकीच्या निमित्ताने 2 दशकांपूर्वी दुरावलेले ठाकरे एकत्र आलेच, शिवाय पवार काका पुतण्यांच्या पक्षांमधला दुरावाही कमी कमी होत गेला. गेल्या पालिका निवडणुकीमध्ये अखंड राष्ट्रवादीची पुणे आणि पिंपरी चिंचवड ही 2 संस्थानं भाजपने खालसा केली होती. त्यानंतर 2023मध्ये एकाच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. अजितदादा भाजप शिवसेनेसोबत महायुतीत गेले तर शरद पवार महाविकास आघाडीत राहिले. आता महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं गमावलेले हे किल्ले भाजपकडनं पुन्हा जिंकण्याच्या इराद्याने दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र ताकद लावली. पण या दरम्यान एक वेगळीच चर्चा सुरू झाली, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची. यावर कोणी जाहीरपणे बोललं नसलं तरी ही शक्यता फेटाळली पण नाही. त्यामुळे सध्या तरी दोन्हीकडून हा विषय ग्रे एरियामध्ये ठेवला गेलाय. खरं काय घडतंय हे निकालानंतर काही दिवसांनी स्पष्ट होईलच. मात्र आज प्रचार राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे, त्यामध्ये अजून तो विचार केला नाही. कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय. आता उमेदवार निवड झाल्यानंतर मग छाननी नंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाहीये. तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की सरिताताई, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोहोचलेला आहात. माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. त्याच्यावरून काय ओळखायचं ते ओळख. नाही, आपण आता हे स्पेसिफिकली पवारांबद्दल बोलूयात ह्याच्यामध्ये. की दादा जे म्हणतात की त्यांनी खूप छान हसून उत्तर दिलं जेव्हा त्यांना विचारलं की दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येणार का, तेव्हा ते हसून म्हणाले की राजकारणात कुणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नाही, मित्र नाही, आत्तापुरतं तुम्ही हे एवढंच समजा. म्हणजे थांबले ते तिथेच.
ठीक आहे, बरोबर आहे ना ते. आत्ता आधी लग्न कोंडण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं. त्याच्यानंतर काही होऊ नाही, शकतं. संकेत हे खूप वेग होता असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना, जानेवारी महिना आहे, पण परवा पडला. सकाळी मी वॉकला गेले तेव्हा. त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. मला असं वाटतं हा फोकस हा आम्ही काय करणार ह्याच्यावर, आम्ही राज्यासाठी काय करणार ह्याची अकाउंटेबिलिटी कुठेतरी कॅप झाली पाहिजे. तर विलिनीकरणाच्या चर्चा जोर धरत होत्या, पण आज प्रचार संपत आलेला असताना झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी ही शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळून लावली. असं तुमच्या सूत्रांच्या माहितीनुसार आलंय का? नाही, प्रश्नच येत नाही. ते काय UPA मध्ये ना, हा इंडिया आघाडीत आहे. आम्ही NDA मध्ये ते इंडिया आघाडीत आहे. नाही तसं काही. तुम्हाला आठवत असेलच की एका सभेमध्ये आपल्या काकांवरती टीका करताना वय लक्षात घेता पवारांनी इतरांना संधी द्यावी असा खोचक टोला दादांनी लगावला होता. आज मात्र हे वक्तव्य जुनं असल्याचं सांगत त्यांनी कानावर हात ठेवले. शरद पवारांनी घरी बसावं हा सल्लाही आता अजितदादांनी मागे घेतलाय. दादा, पर आपका एक बयान था कि अब पवार साहब ने रुकना चाहिए, रिटायरमेंट लेना चाहिए. आज भी अजीत दादा उसी बयान पर कायम है? बिल्कुल नहीं. उनका जो भी वो उनका अधिकार है, वो जितना वहाँ रहना चाहते हैं, क्योंकि पार्टी उन्होंने तैयार की है. पूरे देश के वो बड़े नेता है. देश के सभी लीडर अलग अलग पार्टी को उनको बहुत रिस्पेक्ट देते. अभी 10 दिसंबर को सुप्रिया ने वहाँ एक खाना रखा था, तो पार्टी रखी थी, तो बहुत से लोग आए थे, सभी पार्टी के. खरं तर आज अजितदादांनी विलिनीकरणाच्या चर्चांवरती स्पष्टपणे पडदा टाकलेला असला तरी सुद्धा काही दिवसांपूर्वी राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो असं म्हणत या चर्चेला त्यांनीच हवा दिली होती. असो, पण दोन्ही राष्ट्रवादींचं पुन्हा विलिनीकरण झालंच तर सर्वात मोठा प्रश्न किंबहुना असेल तो असा की राष्ट्रवादी पक्ष महायुतीत म्हणजे पर्यायानं NDAमध्ये असेल की महाविकास आघाडीत म्हणजे इंडिया आघाडीत असेल. सध्याचं सत्तेचं समीकरण बघता हा पक्ष विरोधी पक्षात बसण्याची शक्यता कमी मानली जाते. खरं तर या निवडणूक प्रचार काळामध्ये सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होण्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. ती त्यामुळेच NDAमध्ये अखंड राष्ट्रवादी आली तर जसा राष्ट्रवादींचा फायदा आहे तसाच भाजपला सुद्धा ॲडव्हान्टेज आहे. कारण विधानसभेमध्ये अजितदादांचा पक्ष तगडा असला तरी केंद्रात मात्र शरद पवारांची ताकद जास्त आहे. लोकसभेमध्ये त्यांचे 8 खासदार आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं आणि ते सत्ताधाऱ्यांसोबत राहिलेच तर पर्यायाने मोदी सरकारची ताकद वाढेल. मित्रांनो, आपल्या नेहमीच्या पक्षामध्ये आलेले हे उपरे कोण आहेत, यांची विचारसरणी कुठली, त्यांना मत द्यायचं कुणाच्या भरवशावर, उद्या वाऱ्याची दिशा बदलली की छोट्याशा झुळकीबरोबर पुन्हा त्यांच्या विचारांची दिशा कुणीकडे जाईल हे कुणाला ठाऊक आहे. निष्ठावंत फक्त सतरंजाच उचलत राहणार का? हेच सगळे विचार जर तुमच्या डोक्यामध्ये थैमान घालत असतील तर तुम्ही सध्या एकटे नाही आहात. अनेकांना हेच प्रश्न पडतायत. आता हेच बघा ना, निवडून यायची क्षमता या गोंडस नावाखाली मनी आणि मसल पॉवर असलेल्यांना तिकीट देण्याचा ट्रेंड यंदाही दिसला. अगदी जेलमध्ये असलेले काही जण निवडणूक लढवत आहेत. यातलं सर्वात मोठं उदाहरण आहे पुण्यातलं आंदेकर कुटुंब. कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या कुटुंबातील लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीनं तिकीट दिलंय. या दोघी तुरुंगातनं निवडणूक लढवत आहेत. शिवाय सर्वच पक्षांनी कमी अधिक प्रमाणात दादा आणि भाईंना तिकीट दिलेली आहे. निवडणूक प्रचाराचा हा मुद्दा सुद्धा बराच गाजलेला आहे. पुण्याचं राजकारण बिना गुंडांचं होऊ शकत नाही का? मला असं वाटतं की शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं प्रत्येकाचं काम आहे, ती जबाबदारी आमची नाही ती की या शहराच्या त्या शहराच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची पण आहे, पहिली लोकप्रतिनिधीचीच आहे. आणि म्हणून तुम्ही बघा माझ्यावरती जो कोणी आरोप काय झाला असं गुन्हेगार काय, मला कधी कुठल्या एका व्यासपीठावर यायची माझी तयारी आहे की सिद्ध करा कुठल्याही गुन्हेगाराच्या विषयात.
आज मी सिद्ध करू शकतो की तुम्ही या महापालिकेच्या निवडणुकीत कोणाला आणले. सत्ता म्हणजे शेवटी काय करायचं, म्हणजे मग शहराचं भविष्य आपण खराब करणार आहोत का, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. जे आरोप होतील ना, माझं तर म्हणणं की समजा माझ्यावरती कुठला तरी आरोप काय ते केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मदत, मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे. जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावं. दादा, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या पक्षानं बऱ्याच गुंड इमेज असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आपल्यावर सातत्यानं आरोप होतोय. आरोप करणाऱ्यांनी स्वतःची पण यादी तपासावी. आपण स्वतः काय केलं हेही बघावं आणि अंतर्मुख होऊन बघितल्यानंतर त्यांनाही कळेल आपण काय केलंय. आणि तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये मी कुणाला त्याच्या उमेदवारी दिली नाही. उद्याच्याला जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांना उमेदवारी दिलेल्यांनी शेवटी तिथं फॉर्म देऊन ते मोकळे झाले आणि तिथं त्या पद्धतीनं चित्र झालेलं आहे. पण एकंदरीतच तिथले प्रभाग आणि तिथल्या वॉर्डात माझ्या माहितीप्रमाणे हे कुणी स्वच्छ प्रतिमेच्याच लोकांना उमेदवारी दिली गेली पाहिजे ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. तर एकंदरीतच या संपूर्ण एका महिन्याच्या प्रचारामध्ये पक्ष आणि विचारधारा याच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना घडलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने आज आम्ही प्रश्न विचारलाय. याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण गेस्ट सेंटरला जाऊयात. गेस्ट सेंटरला आपल्या सोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आणि त्याचबरोबर मनसेचे नेते अविनाश जाधव. आपल्या दोघांचंही स्वागत आहे. पहिला प्रश्न केशवजी तुमच्यासाठी आहे. भाजपची जी मूळ विचारसरणी आहे ती आजही शाबूत आहे का? 100% साबूत आहे. किंवा मी तर असं म्हणेन की या देशातला एकूण सगळ्या राजकीय पक्षांचा आपण विचार केला तर एकूण आपल्या विचारधारेवरती ठाम राहून वाटचाल करीत असला. भलेही यावेळी भारतीय जनता पार्टीला अनेक ठिकाणी प्रवेश नव्हता. अत्यंत छोटा पक्ष भारतीय जनता पार्टी होती. जनसंघाच्या काळात तर खूपच सस्त्या या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खाल्ल्या. पण जी विचारधारा भारतीय जनता पार्टी सुरुवातीपासून मांडते, विकास आणि हिंदुत्वाची जी सर्वसमावेशकतेचं हिंदुत्व आम्ही मानतो, या दोन मुद्द्यावरती आम्ही आज देशासमोर सगळीकडे पसरतो आहोत, विस्तारत आहोत. या दोन विचारधारांना कितीही संकट आली तरी आम्ही कधीही डगमगलो नाही. आम्ही आमचा अजेंडा कधीही सोडला नाही. त्यामुळे आजही भारतीय जनता पार्टीची विचारधारा जी आहे तीच विचारधारा आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेत कोणत्याही प्रकारचा बदल, फरक किंवा सोयीनुसार ज्या प्रकारे बदल करावे लागतात तसं काही आम्ही केलेलं नाही. पण केशवजी 3 दिवस आधी लोकांना पक्षात घेणं या विचारसरणीमध्ये बसतं का? काँग्रेसच्या नेत्यांना पक्षाने बाहेर काढताच भाजपमध्ये घेणं याच्यामध्ये बसतं का? आता या नवीन आयरामनांना तुम्ही नव्याने शिकवण देणार आहात का तुमच्या विचारसरणीची? 100 नाही दोन एक मिनिट असं आहे की काय माहिती काय की मी खरं म्हणजे मी जाणीवपूर्वक यावेळी काय केलंय की जे भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष काम करणारे अतिशय सामान्य कार्यकर्ते आहेत, जे बहुसंख्येने आहेत, ज्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे. म्हणजे अगदी आता पुण्यात जोडून दिलं. पुण्यामध्ये नाली सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे. ठाण्यामध्ये का झोपडीत, म्हणजे अशी असंख्य उदाहरण मी देऊ शकतो जी जाणीवपूर्वक मी आता आज माझ्या सोशल मीडियाच्या साईटवर टाकलेली आहेत. प्रश्न असा आहे की बघा 100 ठीक आहे, 100 उमेदवारामध्ये 20 जागा ठिकाणी अशा प्रकारचे जे त्या ठिकाणचं सामाजिक गणित, बाकीची गणित, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणखीन थोडी ताकद जिंकण्याची गरज आहे, अशा 15-20 ठिकाणी भारतीय जनता पार्टीने 100 जर बाहेरचे लोक घेतले असतील तर त्याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने पण केशवजी हे सगळं उसनी ताकद वाढवल्यासारखं आहे. हे पूर्णपणे पक्ष बांधणी करण्यासारखं आहे का? एक मिनिट त्याचं उत्तर देतो. 100% म्हणजे मुळात असं आहे की ज्यावेळी शेवटी असं आहे की तुमचा पक्ष वाढतो कसा. शेवटी प्रत्येक जण या पार्टीत येत असतो, आपल्या विचारांनी या पार्टीतल्या विचारांनी डेव्हलप होत असतो. शेवटी कुठलाच माणूस हा जन्मजात कुठल्या काही याच्यावर असतो ना. ज्यावेळी तो भारतीय जनता पार्टीत येतो त्याचा विस्तार होतो, त्याच्या भारतीय जनता पार्टीचा विस्तार होत असतो. आणि तुमच्या माहितीने सांगतो की भारतीय जनता पार्टी संघटनात्मक पक्ष म्हणून ओळखला जातो. आजही भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद, संघटनात्मक रचना इतकी बळकट आहे की त्यामुळे नवीन आलेल्यांना आम्ही सामावून घेतो. आमच्या विचारसरणीवर तो वागायला लागतो. कदाचित तुम्हाला पटणार नाही, कदाचित हसू येईल, पण आजही तुमच्या विचारसरणीप्रमाणे तो वागायला लागतो हे तुमचं म्हणणं कदाचित खरं असेलही. पण ज्या व्यक्तीची विचारसरणी आधी अतिशय वेगळी होती तो अचानक वेगळ्या विचारसरणीने कसा वागायला लागला, अशा पद्धतीचा प्रश्न मतदारांच्या मनामध्ये पण उपस्थित होतो ना. शेवटी असं आहे की भारतीय जनता पार्टी आम्ही हे मानणारे पक्ष आहोत की आमच्या दृष्टीनं व्यक्ती महत्वाची नसते, आमच्या दृष्टीने विचार महत्वाचा आणि विचाराचं प्रतिबिंब म्हणजे आमचं चिन्ह आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा वोटर आहे, भारतीय जनता पार्टीला मानणारा मोठा वर्ग आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे.
हा व्यक्ती कोण आहे हे कधीच पाहत नाही. भारतीय जनता पार्टीची विचाराधारित ही आहे. इथे कुणीही आमच्या पार्टीचा मालक नाहीये. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, इतर राजकीय पक्ष आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही फरक समजून घ्या, कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा. इतर सर्व राजकीय देशामधल्या बहुतांशी 98%, 2-4 पार्टी सोडल्या तर 98% पार्टीमध्ये कुणीतरी एक राजकीय पक्षाचा मालक आहे आणि त्याच्याच पुढचा मुलगा पुढचा होतो. माझा पूर्ण होऊ द्या. आणि त्याच्यानंतर पुढे त्या पद्धतीने ती विचारधारा त्या नेत्याच्या लहरीप्रमाणे बदलते. भारतीय जनता पार्टीमध्ये कुणीही मालक नाही. इथे सामूहिक निर्णय आजही होतात आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जे कधी काळी नागपूरमध्ये नगरसेवक असतात ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. नितीन गडकरी कधी काळी बूथवरती पोस्टर लावायचे ते केंद्रात अध्यक्ष होतात आणि मंत्री होतात. अशी खूप उदाहरणं मी देऊ शकतो, कारण आमची विचारधारा मुख्य त्यामध्ये आहे. बर केशवजी, येते मी पुन्हा तुमच्याकडे, पण या तुम्ही मगाशी जो एक विचारधारेला मानणारा वर्ग आहे त्याला तुम्ही कुठेतरी दुखवत तर नाही आहात ना, या मुद्द्यावरती आपण परत येणार आहोत. अविनाशजी, मला तुमच्याकडे यायचं आहे. एक वेगळा प्रश्न आधी सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचा आहे की मनसेची जी एक विचारधारा आहे त्याच्याशी साधर्म्य साधत आत्ता प्रचार सुरू आहे, त्या पद्धतीने तुम्ही तुमचं विरोध सुद्धा वेळोवेळी केलेला आहे, पण त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नेहमी मांडताय ती अशी की तुमचे जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती दबाव टाकला गेला किंवा त्यांना पैशाचं आमिष दाखवलं गेलं आणि त्यामुळे त्यांना त्यांची उमेदवारी परत घ्यावी लागली. पण जर हा मराठीचा मुद्दा अत्यंत त्वेषाने पुढे न्यायचा असेल तर त्याच्यासाठी एक जिगर सुद्धा एकत्रित असणं गरजेचं आहे. जर अशा पद्धतीने दबावाखाली तुमचे उमेदवार येत असतील तर भविष्यामध्ये मतदारांनी त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा, कारण हेच पुन्हा मतदान झाल्यावरही घडू शकतं. मी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो की खरं तर केशवजींनी 100%ची व्याख्या काय ती आम्हाला सांगावी. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाचं जर कोणी वाटोळं केलं असेल ना तर भारतीय जनता पक्षाने केलं. 2014 ते 2024 या दरम्यान भारतीय जनता पक्षाने जेवढं या महाराष्ट्राचं राजकारण दूषित केलं ना तेवढं आजपर्यंत स्वतंत्र भारताच्या इतिहासानंतर नंतर कोणी केलं नसेल. महाराष्ट्रातले 2 मोठे पक्ष त्यांनी फोडले. एक शिवसेना हा पक्ष फोडला, दुसरा राष्ट्रवादी हा पक्ष त्यांनी फोडला. आजची कंडिशन अशी आहे की बदलापूरमध्ये बलात्कार झालेल्या माणसाला, बलात्काराच्या सहआरोपी असलेल्या माणसाला देखील त्यांनी कॉप नगरसेवकाचं पद दिलं. MIM बरोबर त्यांनी युती केली. बदलापूरमध्ये त्यांनी 12 काँग्रेसचे नगरसेवक फोडले. आता ह्या सगळ्या विचारधारा कुठल्या व्याख्येत बसतात हे जरा केशव उपाध्यायांनी एकदा आम्हाला समजावून सांगाव्या. तुमचा जो मूळ प्रश्न आहे, तुम्ही जो मला प्रश्न विचारलात की तुमचे नगरसेवकांवर विश्वास कसा ठेवायचा, एक गोष्ट लक्षात ठेवा. भारतीय जनता पक्षाने आमच्या उमेदवारांना 7-8-10 जण गेली, म्हणजे ऑफर प्रत्येकाला होती. काल राजसाहेबांनी यादी वाचली ना, त्यात असे 100 लोक होते त्यांना ऑफर होते, त्यातले 2-4 जण घडले. हो, आमचं मत एवढंच आहे की तुम्हाला जर खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या गोष्टी टिकवायच्या असतील तर तुम्ही या ना आमच्या तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मराठी जे काय होईल ते होईल. बरं, पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं असं म्हणणं आहे का की मराठीच्या मुद्द्यावरती एकरूप राहून अत्यंत हिंमत दाखवत नंतर सुद्धा तुमच्या पक्षाबरोबर चिकटून राहणारे असे तुमचे उमेदवार नक्की असणार आहेत? का नसणार आहेत? आता जे आहेत ते सगळे प्रामाणिक जायचं असतं तर आता जात होते. आताही 5 लाख 5 कोटी 4 कोटी 3 कोटीची ऑफर होती सगळ्यांना, पण ते नाही गेले. ज्यांना विकायचं होतं ते विकले गेले. आणि खरं तर भारतीय जनता पक्षाचा मूळ बिझनेस हे लोक विकत घेणंच आहे, कारण त्यांना त्यांच्या लोकांवर विश्वासच नाही. त्यांनी जी 2 नावं सांगितली, देवेंद्रजी आणि नितीन गडकरीचा, इतिहास झाला त्याला. 2014 नंतर जी काही भारतीय जनता पक्ष बदललाय ना तेवढं वाईट दुसरा कोणी पक्ष बदललेलाच नाही आहे. ज्या पद्धतीने त्याने महाराष्ट्राचं राजकारण गढूळ केलंय तुम्हाला सांगतो. कुठली विचारधारा हो. काल बदलापूरमध्ये डोंबिवलीमध्ये पैशाची पाकिटं सापडली आणि भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 29 उमेदवार आणि पैशाची पाकिट, ही कुठल्या विचारधारेत बसणारी निवडणूक आहे हो. काल डोंबिवलीमध्येच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची पैसे वाटताना शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचंड मारहाण केली. आज तिथे 307चा गुन्हा दाखल झाला. पैसे वाटून निवडणूक जिंकावी अशी जी काही भारतीय जनता पक्षाची परिस्थिती झाली आहे ना त्याच्यावरनं त्यांची विचारधारा आम्हाला कळते. ठीक आहे, अविनाशजी तुमचा मुद्दा कळलाय. केशवजी, बट खरं हसू आलं, मी सगळी चर्चा ऐकत होतो जाणीवपूर्वक. असं आहे की मी ज्यावेळी मला प्रश्न विचारधारेबद्दल, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेबद्दल मी अत्यंत अभिमानाने सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता स्वाभाविक आहे, खरं म्हणजे आपल्या ज्या प्रश्न होता विचारधारेचा, खरं म्हणजे मनसेने त्यांच्या विचारधारेचं बोलायचं होतं, पण दुर्दैवाने विचारधारा नावाचा प्रकारच नसल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती दुगाड्या झाडण्याचं काम केलं. भारतीय जनता पार्टीने खरेदी विक्री काढली. 2017-18 साली
मला सांगावं तर आठवण करून देऊ इच्छितो, मनसेचे इनमिन 7-8 नगरसेवक मुंबईत निवडून आणले होते. कुणी पळवले होते? ज्यांच्यासोबत आता तुम्ही मांडीला बसलात ना, त्या उद्धव ठाकरेंनी तुमचे 7 नगरसेवक पळवले. तेव्हा कोणाला खरेदी विक्री करायला? तेव्हा कुठे गेले तुमचा आत्मसन्मान? तेव्हा कुठे गेलं राजकारणातलं शुद्धीकरण? अहो तुम्ही आमचे 13 मधले 11 आमदार तुम्ही घेऊन गेलात, तेव्हा तुमची आत्मसन्मान कुठे होता? अहो राजसाहेबांच्या घरी यायचे, पाया पडायचे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आमच्या माणसं घेऊन जायची. ही कसली विचार? अविनाशजी, मला असं वाटतं की एक मिनिट अविनाशजी, त्यांनी तुमचे सगळे प्रश्न ऐकून घेतले होते. आपण त्यांचे प्रश्न ऐकून घेऊया. प्रश्न पूर्ण करा केशवजी. मुळात असं की मनसे नावाच्या पक्षाला हा माणूस दादांत खोटं बोलू शकतो. अविनाशजी, मी तुमच्याकडे येणार आहे. अविनाशजी, आपण नंतर सविस्तर बोलू. केशवजी बोला. शिवसेनेने मनसेचे नगरसेवक पळवले, चोरले, विकत घेतले, जे म्हणायचे ते म्हणा. पण हा इतिहास आहे 18चा मुंबईतला. त्यामुळे मनसे नावाच्या पक्षाला कुठलीही विचारधारा आहे की नाही, इथून प्रश्न सुरुवात करावी लागते. कारण त्यांच्या भूमिका बघा, ते एकदा शरद पवारचं कौतुक करतात, पुन्हा ते भारतीय जनता पार्टी सोबत येतात. केशवजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. तुमचा मुद्दा कळलाय. आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. 0 आवर मध्ये आपण चर्चा करतो आहोत. केशव उपाध्याय आणि अविनाश जाधव मनसे नेते आपल्या सोबत आहेत. पण त्यापूर्वी ज्या मुद्द्यावरनं ही चर्चा सुरू झाली आहे त्या संदर्भात प्रतिक्रिया आज काय आल्यात प्रेक्षकांच्या, याच्यावरती आपण एक नजर टाकूया. आजचा आपला प्रश्न, आज घडीला कोणत्या राजकीय पक्षांकडे स्वतःची विचारधारा उरली असं वाटतं, असा आहे. आणि अर्थातच त्या संदर्भातले पर्यायही आपण बघतोय आणि यावरती प्रतिक्रिया काय आल्यात आता आपण पाहूया काही निवडक प्रतिक्रिया. एक वरून योगेश बोरले म्हणतात, सत्तेच्या गणितापेक्षा ज्यांना जनतेचे प्रश्न आणि मराठी अस्मिता महत्वाची वाटते तीच खरी विचारधारा. युट्यूबवरनं रोहित माने म्हणतायत, विचारधारा असणारा पक्ष सध्या काँग्रेस, पण विचारधारेशी प्रामाणिक राहणारे नेते त्या पक्षात फार कमी आहेत. युट्यूबवरती अभिजित चव्हाण म्हणतात, हे सगळे सत्तेसाठी लाचार आहेत, त्यांनी 10 पिढ्या बसून खातील अशी सोय करून ठेवली आहे. विचारधारा सोडा, याची तोंड दाखवायची लायकी नाही. युट्यूबवरून जालिंदर वायकर म्हणतात, या सगळ्याच पक्षांनी विचारधारा सोडून दिल्या आहेत. फेसबुकवरनं शौनक भिडे म्हणतात, ठाकरेंच्या सेनेकडे बाळासाहेबांची विचारधारा, मराठीसाठी कळवळा आणि महाराष्ट्रासाठी खरी आत्मीयता आहे. पुन्हा एकदा आपण गेस्ट सेंटरला जाऊयात आणि मगाशी चर्चा करत असताना अविनाश जाधव यांना एक प्रतिप्रश्न केलेला होता केशव उपाध्याय यांनी विचारसरणीशी संबंधित मनसेच्या. अविनाशी, मला असं वाटतं की केशव उपाध्यायांना विचारा जरा, या तुम्ही ज्या काही कमेंट्स वाचल्यात त्या त्यांनी ऐकल्यात का? कारण एकही जण भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेबद्दल बोलत नाही आहे. हे दुर्दैव आहे भारतीय जनता पक्षाचं. एकही माणूस बोलायला तयार नाही आहे. अहो तुम्ही रस्त्याने चालताना त्यावेळेला पण लोक म्हणतात, अहो कसे निवडून येतात ते भारतीय जनता पक्षावाले, आम्ही यांना मतदान नाही करत आहोत. सो हे जे सगळं आहे ना, हे सगळं मतपेटी आणि पैसे यांच्या जीवावर यांचं हे सगळं चालू आहे. आता मगाचा विषय होता की यांनी विचारधारेबद्दल बोलले की आमचे उभाटाने आमचे 7 नगरसेवक नेले. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, माझं उदाहरण सांगतो. रत्नागिरीला नारायण राणेंसाठी आम्ही प्रचंड मेहनत केली आणि निवडणूक संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मी ठाण्याला पोचलो. ठाण्याला पोचल्याच्या नंतर रवींद्र चव्हाण यांनी आमच्या दापोलीच्या 24 पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश केला. मी त्यांना फोन केला, अहो काल रात्रीपर्यंत आम्ही तुमचं काम केलं हो, दुसऱ्या दिवशी सकाळी तर तुम्ही आमचे 24 पदाधिकारी घेत असाल तर आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? ही यांची विचारधारा. अहो आमची विचारधारा काय माहिती आहे का? 2024च्या निवडणुकीला धनुष्य बाणावर, शिवसेनेच्या धनुष्य बाणावर शिंदेंच्या आम्हाला 2 जागा लोकसभेला लढवायला देत होत्या. आम्ही आमच्या विचारधाराशी कुठली कॉम्प्रोमाइज नाही केली. बोललो आम्ही लढू तर इंजिनासोबत, आम्ही तुमच्या चिन्हावर लढणार नाही. ही आमची विचारधारा आहे. हो हे कसल्या विचारधारेबद्दल बोलतात? अहो या केशव उपाध्यायांसारखी जी लोक आहेत ना, जी टीव्हीवर येऊन दादांत खोटी बोलतात, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची विश्वासार्हता संपलेली आहे. खरं तर केशव उपाध्यायांना टीव्हीवर पाठवणं बंद केलं पाहिजे, कारण ते जेवढं खोटं बोलतात हे लोकांना कळतंय. ज्या वेळेला टीव्हीवर लोक बोलतात, हा माणूस खोटं बोलतोय असं अनेक लोक म्हणतात. सो माझं असं मत आहे की आमची विचारधारा ही मजबूत आहे, मराठीच्या पाठीशी आहे. आम्हाला जर विचारधारेबरोबर कॉम्प्रोमाइज करायचं असतं ना, आता मराठीच्या मुद्द्यावर केव्हाच कॉम्प्रोमाइज केलं असतं. नक्कीच. केशवजी काय म्हणाले याबद्दल? तुमच्यासारखे अजित पवारांना बाजूला घेऊन बसलो नाही. अविनाशी आपण केशवजींना वेळ देऊया. अविनाशजी पुन्हा येते तुमच्याकडे. घेऊन बसला, ही तुमची विचारधारा. केशवजी बोला. काय चाललंय? असं आहे की माझी विनंती आहे की ते शांतपणे ऐकून घ्यायचं, किमान संयम ठेवावा.
असं आहे की मुळामध्ये मनसेच्या एकाही उमेदवाराला धड 4 मतही कुठे मिळत नाहीत. ही विश्वासार्हता, केशव उपाध्ये काय बोलतो हा विश्वास महत्वाचा नाहीये. केशव उपाध्याच्या विश्वासार्हतेबद्दल खूप सगळेजण मानतात, त्याबद्दल मला जाधवांच्या सर्टिफिकेटची गरज नाही ना कोणाचीच गरज नाही. आणि मुळामध्ये असं आहे की विचार त्यांनी मनसेचा करावा, त्यांना स्वतःचा करावा, काय ते किती मतं त्यांना मिळतात, काय मिळतात वर्षानुवर्ष हे करून, आणि विश्वासार्हता एक सातत्याने. एक मिनिट, हे काय चाललंय, ही पद्धत आहे का मला सांग. हे कोण कोणी काय बोलायचं अविनाशजी आणि सांगितलं, केशवजी, मला एक तर तुम्हाला दोघांनाही विनंती करायची आहे, कारण नाही, मला ती- व्यक्तिगत मला ती पातळीवरती शांतपणे टीका टिप्पणी ऐकतोय. करणं काय टाळूया. विचार करा. आपण पक्षाच्या विचारसरणीबद्दल यामुळे बोलतोय आणि मनसेला अविनाशजी कोणी कृपया विचारत आपण नाही, केशवजींना वस्तुस्थिती बोलू द्यावं. केशवजी, आपण बोला. असं आहे की दुसऱ्याने बोलताना किमान बोलून एवढे संकेत ज्या पक्षाच्या प्रवक्त्या नेत्याकडे नाहीत, त्या पक्षाची जनता का संयम ठेवेल, का विश्वास ठेवेल. मुळात असं आहे की मनसेची गेल्या 10 वर्षातली जी जी युटर्न पद्धत दिसली आहे ती आपण सातत्याने पाहतोय. आणि मुळात विचारधारा काय हेच यांना माहिती नाहीये. विचारधारा म्हणजे 4 पक्षप्रवेश म्हणजे विचारधारा नसते हो. म्हणजे इथून जर मनसेच्या नेतृत्वाला शिकवावं लागत असेल, सांगावं लागत असेल, तर या चर्चेचा अर्थच निघून जातो. ज्या विचारधारेवरती वर्षानुवर्ष पक्ष चालतो, जी विचारधारा घेऊन तुम्ही लोकांकडे जाता, निवडणुकात येतात, निवडणुकात जातात, पण तुमची विचारधारा, तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना एक ठाण घेऊन चालत असता, ती सगळ्यात महत्वाची असते. अशी मनसेची कोणती विचारधारा आहे हो. त्यामुळे जी प्रत्येक निवडणुकी निहाय वर्षातनं 2 वेळा जे विचार जे स्वतः युटून घेतात, अशा पक्षाला लोकांनी विश्वास ठेवावा अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून मी म्हणालो मागाशी की ज्या पद्धतीने सगळं राजकारण सगळं सुरू आहे, त्या राजकारणामध्ये होय भारतीय जनता पार्टीच्या ज्या अनेक गोष्टी, काही गोष्टी घडल्या असतील, त्या दुरुस्ती आम्ही केल्यात. आम्ही कार्यकर्त्याचा सन्मान केला. ज्या क्षणाला अनेक गोष्टी चुकीच्या घडताना लक्षात आल्या, त्या ठिकाणी त्या दुरुस्त करण्याचं धाडस आणि तसं सांगण्याचं धाडस, हे दुरुस्त झालं पाहिजे हे सांगण्याचं धाडस आजही या विचारधारेमध्ये आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे आहोत. राहता राहिला प्रश्न एक परसेप्शन एक मोठ्या प्रमाणात असं होतं. मी आजही यादी, प्रत्येक महानगरपालिकेची यादी काढून दाखवायला तयार आहे की त्या महानगरपालिकेमध्ये आजही 80% अधिक तिकीटं ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनाच मिळाली आहेत. हे करायला तयार आहे. बरं, मनसेने काय पक्षप्रवेश केले नाहीत? मनसेने मला सांगा, नाशिक अनेक ठिकाणी कुणाकुणा उमेदवारी दिल्यात काय ते भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ते कधी कुठे घेतलेलं नाहीये. त्यामुळे कुणीतरी पक्षात घेतलं म्हणजे काय पाप झालं, अशा भूमिकेतनं, अशा भ्रमातनं मला वाटतं बाहेर आलं पाहिजे. मुळात विचारधारा काय असते हे एकदा थोडं समजून घ्या, मग इतरांच्या विश्वासार्हतेबद्दल इथं येऊन भाषण करा, ही माझी विनंती आहे. बरं, अविनाशजी. केशव उपाध्यायची घरी पुन्हा हा एपिसोड नीट चेक करा. तुम्ही आलात की उद्धव ठाकरेंनी आमचे 7 नगरसेवक नेले ना, या मुद्द्यावर तुम्ही आलात, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलंय. खरं तर तुम्ही विचारधारेबद्दल, मी चुकीच्या माणसाबद्दल बोलतोय. अहो, तुम्हीच मला त्या मुद्द्यावर नेलं आणि तुम्हीच मला परत सांगताय. जरा पुन्हा एकदा हा नीट एपिसोड पहा. हां, आणि 80% लोकांना तुम्ही तिकीट दिलं. अहो, ठाण्यात 10 लोकांना तुम्ही नाही दिलेत. 80 लोक, 40पैकी जवळजवळ 30 उमेदवार तुमचे हे भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यातनं आलेले आहेत. कशाला खोटं बोलताय? मी तुम्हाला यादी वाचून दाखवू शकतो की 40पैकी ठाण्यात तुम्ही 40 उमेदवार दिलेत, त्यातले 30 उमेदवार हे बाहेरनं आलेले आहेत. कशाला खोटं बोलता? आणि विचारधारा, अहो केशव उपाध्यायजी, तुम्ही जे मुद्दे मांडलेत ना त्याचं उत्तर मी दिलं. आता ते उत्तर ज्या वेळेला तुम्हाला ऐकायची वेळ येते ना, त्यावेळेला तुम्ही आरडाओरड करता. आणि जशी या चॅनलची दिशाभूल करताय ना, तशी तुम्ही समाजाची दिशाभूल करताय. मूळ मुद्द्यावर ज्यावेळेला आम्ही हात घालतो ना, त्यावेळेला तुम्हाला त्रास व्हायला लागतो. मी मूळ मुद्द्यावर हात घातला की तुमच्यावर का विश्वास ठेवू नये महाराष्ट्राने, हे विचारधाराचाच एक भाग आहे की जे गद्दारी करू शकतात, मदत करणाऱ्या, बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या पक्षाची त्यांची विचारधारा काय असेल. बर आता या मुद्द्यावर जर मी बोललो असेल तर तुम्हाला आमची विचारधारा काय आहे ती ऐकायची असेल तर अजून खोलात जाऊ शकतो मी आणि खोलात जाऊन बोलू शकतो. नॅशनल चॅनलला बसलो म्हणून बोलत नाहीये. बर, ठीक आहे. अविनाशजी, तुमचा मुद्दा कळलाय. केशवजी, अगदी थोडक्यात आरडाओरड करताय, कशाला करताय? मुळात असं आहे, आता मी आता पुन्हा असं आहे, माझं नाव घेतल्यानंतर मी बोलायला सुरुवात करतो. अगदी दोन ओळीमध्ये दोन ओळी देतो की मुळामध्ये विचारधारा ही जो पक्ष चिन्हावरती, जो पक्ष विचारात चालतो, तोच पक्ष भारतीय राजकारण टिकेल. बाकी वर्षातनं 2 वेळा युटर्न घेणारे असंख्य पक्ष मनसे महाराष्ट्रात त्या देशामध्ये ते अशाच पद्धतीने उड्या मारत राहतील आणि जनता त्यांना विश्वासार्हता देणार नाही, वस्तुस्थिती. बर, ठीक आहे. तुम्ही दोघांनी तुमचे मुद्दे मांडलेले आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये मतदारांच्या दृष्टीने मात्र खूप मोठं डिस्टॉर्शन या निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळतं. हे नक्की खरं आहे. धन्यवाद, आज आपण इथे आलात आणि तुमची मतं मांडलीत त्याबद्दल. यानंतर आजच्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय आपण पाहूया. महाराष्ट्राला काय वाटतंय, विचारसरणी आणि त्याचबरोबर पक्ष यांचं नातं अजूनही शाबूत आहे का, पाहूयात. आज घडीला कोणत्या राजकीय पक्षाकडे स्वतःची विचारधारा उरली आहे? 87,000 मतं आलेली आहेत आणि ठाकरेंची सेना
यांना 74% लोकांनी आपला कौल दिलेला आहे. त्यानंतर भाजपला 16%, 6% शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी 4%. आणि याच अनुषंगाने आपण आमचं संपादकीय पाहूयात. आपल्याशी संवाद साधतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. प्रचार संपला हा पंधरवडा थक्क करून जाणारा होता. तसं महाराष्ट्रात कोण कोणाबरोबर जातंय याला राजकीय विचारधारेचं बंधन नाही हे तसं तर 2019 मध्येच सिद्ध झालं. त्यावर ह्या खेपेला फक्त शिक्कामोर्तब झालंय. राजकारणात कोणी परमनंट मित्र किंवा शत्रू नाही असं म्हणत हसत हसत नेते प्रश्न टोलवतात याची सवय आता आम्हा पत्रकारांनाही झाली आहे. प्रेक्षकही ऐकतात तेव्हा याचा थेट संबंध विचारधारा विकासाशी आहे. या दृष्टीनं त्याकडे बघण्याच्या संवेदनाही बोथट झाल्या. तुम्हाला आम्हाला जर नोकरीत प्रमोशन मिळालं नाही तर काय होतं? आपण रागवतो, आपण रुसतो, आपल्यातले काही नोकरी सोडून दुसरीकडे जाऊ शकतात. तसंच काही राजकारण्यांनीही केलं. पण अनेकांनी सगळ्या सीमा पार केल्या. बी फॉर्मसाठी गाड्यांचे पाठलाग झाले, बी फॉर्म चोरल्या गेले, कोणी ते गिळले, कोणी चक्कर येईपर्यंत त्रागा केला, कोणी कोणाला कोंडूनही ठेवलं. आता खरंच अशी मंडळी आपल्याला आपले सो कॉल्ड नगरसेवक म्हणून हवी होती का? त्यात बिनविरोध निवडून आलेले त्यांना तर शुभेच्छा. पण घोडाबाजारी झाली असं सिद्ध होईपर्यंत असं नाही म्हणू हे जरी असलं तरी वॉर्डातला काय, अगदी गल्लीतला लहान मुलगा सुद्धा सांगून जाईल की पडद्यामागे काय घडलं. आणि आता हे सगळं कशासाठी? तर फक्त तुमच्या आमच्या सेवेसाठी ही इतकी चढाओढ होते. हे लोक तुमची आमची सेवा करण्यासाठी किती आसुसले आहेत हे खरंच कोणाला खरं कसं वाटणार? आपल्या समाजात जनतेचे सेवक, नगरसेवक वगैरे सब झूट आहे. गरीब श्रीमंत ही जशी एक मोठी दरी आहे तशीच राजकारणी आणि सामान्य जनता अशी एक मोठी दरी आहे. निमूटपणे कधी पाकिटं घेऊन, कधी तसंच मतदानाला जाणाऱ्या सामान्य जनतेला ती मिटवता येईल असं वाटत नाही. पूर्वी खरं तर आता आपण राज्यात आज शेवटच्या दिवशी झालेल्या धुवाधार प्रचाराचे हायलाइट्स बघणार आहोत. मात्र त्याआधी आज आणखीन एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही डिझाईन बॉक्स हे नाव ऐकलंय का? एकदम करेक्ट ओळखलं. ही तीच कंपनी आहे जिने अजित पवारांचं निवडणूक कॅम्पेन डिझाईन केलं होतं. आणि त्याच कंपनीच्या पुण्यातील कार्यालयामध्ये पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने कागदपत्रांची तपासणी केली आहे. मात्र या कारवाईचं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का क्या काम होता है उसके बारे में उन्होंने जानकारी लेनी चाहिए. हमारे कर्मचारियों के पास जिनकी जितनी जानकारी थी उन्होंने उतनी जानकारी उनको दी और उसके बाद उन्होंने कुछ दस्तावेज मांगे, कुछ दस्तावेज दिखाने की बात की, कुछ नंबर मांगने की बात की. तो हमारे कर्मचारी ने उनको बोला कि हमारे सीनियर्स नहीं हैं, हम आपको ये जानकारी ऐसे नहीं दे सकते. उसके बाद हमारे कर्मचारी संदीप ने उनसे पूछने की कोशिश की कि आप कहाँ से हैं, आप अपना परिचय दीजिए. तो उस पर उन्होंने अपने आप को क्राइम ब्रांच से बताया, अपना नाम भी उन्होंने बताया. उसके बाद उन्होंने हमारे सीईओ, हमारे सीनियर मैनेजर अमन सर का नंबर और नाम पूछा. जब हमारे कर्मचारी ने बोला कि हम आपकी बात करवाते हैं तो उन्होंने बात करने से मना कर दिया. विधानसभा निवडणुकांच्या वेळी अजित पवारांना गुलाबी जॅकेटची संकल्पना ज्यांनी दिलेली होती ते हेच डिझायनर. अजित पवारांनी डिझाईन बॉक्सच्या कार्यालयावरती झालेल्या या कारवाईबद्दल ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ती आपण मीडिया सेंटरला बघूयात. अजित पवारांनी असं म्हटलंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की या प्रकरणात पक्ष हा नरेश अरोरा आणि त्यांची संस्था डिझाईन बॉक्सच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या धामधुमीतला एक नवीन विषय घेऊन भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे